मित्रांनो, मस्त आपण ना हे बघा मी मसाला काढून घेतलाय, पावटा घेतलाय, पावटा शिजून घेतलाय. मी तुम्हाला दाखवते बरं का. कुकर एक शिट्टी करून घेतली. कढई तापायला ठेवणार आहे मी आता. ह्याला पावटा बोलतात बरं का. बी बघा, पावटाची बी बघा, ओलसर. ते असं स्वच्छ निवडायचे पावटा. तर त्याला निवडून घ्यायचं, शिट्टी देऊन मीठ टाकायचं, थोडं पाणी शिजून घ्यायचं बरं का. आपण ह्याची फोडणी देणार आहे, मस्त मटणासारखं करायचं. मटणाचा मसाला आहे. हे सगळं मी भाजून घेतलंय, खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं सगळं घातलंय बघा. आता मी कढई ठेवली बघा. आता मी याची फोडणी देणार आहे बरं का. तुम्हाला दाखवते, मी तेल टाकते. आपल्याला जेवढं लागतंय तेवढं तेल टाकायचं बघा. खूप सुंदर भाजी लागते बरं का. टेस्ट लागते बघा, खूप सुंदर. तेल तापू द्या. मसाला टाकत्या, कांदा वगैरे सगळं भाजून टाकलं ह्यावेळेस मी. एक आपलं मस्त करायचं मटणासारखं, जसं मटण असतं ना तसंच तेलात पडतायचे चांगला. हे बघा, चांगला तेलात भाजायचा, मस्त काळा होऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता. छानपैकी मध्ये तेलात भाजू द्यायचं जरा. हे बघा कसा भाजलाय. पण गॅस स्लो करायचा. आता आपलं मसाले वगैरे टाकायचे बघा. 2 चमचे काळा मसाला, अजून 2 मसाले टाकते. आम्हाला जरा तिखट लागतं बरं का. आता तांबडं टाकते बरं का. हे बघा, थोडीशी हळद घालते आणि अजून मटण मसाला. मटण मसाला तुम्ही म्हणत असताना असं का होतंय, कारण मला एकटीला करावं लागतंय, म्हणून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते बघा. चांगलं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता कसं पण नाही करायला मला भाजी आवडत. छानपैकी मध्ये असा मसाला भाजला पाहिजे बरं का. या बघा, तुम्ही बघू शकता. चवीपुरतं मीठ, हे बघा चवीपुरतं टाकते बघा. आता परत हलवायचं आपल्याला. तुम्हाला दाखवते किती सुंदर रसा होतो बघा. तुम्ही भाकरी चुरून चुरून खातात. पावटा, ह्याला पावटा बोलते का, पावटाचं बी. आता मी हे टाकत आहे बरं का. पावटा आहे बघा शिजून घेतलेला. तुम्ही बघू शकता कसा झालाय बघा रसा. थोडं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचा. हे बघा तुम्ही बघू शकता. हलवायचं असं मस्तपैकी मध्ये. हे बघा कशी तरी आली, म्हणजे तोंडाला पाणी सुटन बघा. उकळी यायला लागली, बघू शकता कसं झालाय रसा पावटाचा. पावट बीच म्हणतात बघा, बी. त्याचा मस्त रसा खूप सुंदर लागतो बरं का. तुम्ही करून बघा. तुम्हाला मी दाखवली माझी रेसिपी कशी करायचं. तुम्हाला माझी ही पावटाची करीची रेसिपी आवडली असेल तर मस्त बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती, थोडा राईस, मस्त तांदळाची भाकर पण चुरून खाल्ली तर खूप सुंदर लागतं. तुम्हाला ही माझी पावटाची करी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. ईश्वर आमेन.